नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. Manikchand Oxyrich, proudly Indian. राज्य सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात काढलेला अध्यादेश टॉप न्यूज मराठीच्या हाती लागला असून या अध्यादेशामध्ये नेमकं काय यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा सोपा रिपोर्ट. नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन उभं केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी या अगोदर 14 दिवस, नंतर 7 दिवसाचं जे उपोषण आहे ते उपोषण अंतरवाली सराटीमध्ये केलं आणि या नंतर आता पुढचं थेट आंदोलन जे आहे ते मुंबईमध्ये आम्ही करू असा एक इशारा जो आहे तो सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता. आणि त्यानंतर 20 जानेवारी 2024 पासून मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन देखील मुंबईच्या दिशेने सुरू झालं. 20 जानेवारीला अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांचा प्रवास जो आहे तो सुरू झाला. अंतरवाली, बीड, नगर, रांजणगाव, शिरूर, पुणे, त्यानंतर लोणावळा आणि लोणावळ्यानंतर वाशी असा जो प्रवास आहे तो त्यांचा झाला. आझाद मैदानाकडे मनोज जरांगे पाटील जाणार होते, आझाद मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होणार होते. मात्र या सगळ्या घडामोडी सुरू असताना राज्य सरकार सांगत होतं की मनोज जरांगे पाटील यांनी संयम बाळगला पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मकपणे काम करत आहे आणि आम्ही कायदेशीर चौकटीत बसणारं आरक्षण जे आहे ते आरक्षण देऊ. लोणावळ्यामध्ये सरकारचं एक शिष्टमंडळ जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांना जाऊन भेटलं. मात्र तिथली चर्चा जी आहे ती निष्फळ ठरल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर काल सरकारच्या शिष्टमंडळामध्ये जर आपण पाहिलं तर सुमंत भांगे जे सामाजिक न्याय विभागाचे सचिव आहेत ते होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक मंगेश चिवटे जे आहेत ते त्या शिष्टमंडळामध्ये होते. ते सातत्याने त्यांच्याशी चर्चा करत होते आणि काल दुपारी साधारणतः 1:30च्या आसपास राज्याचे जे शालेय शिक्षण मंत्री आहेत आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जे मुख्य प्रवक्ते आहेत दीपक केसरकर, त्यांनी असं सांगितलं की मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या ज्या आहेत त्या राज्य सरकारने मान्य केलेल्या आहेत. जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन जे आहे ते स्थगित करावं. मात्र मनोज जरांगे पाटील हे जोपर्यंत सरकार अध्यादेश काढत नाही, सरकार GR काढत नाही, तोपर्यंत आम्ही जागा सोडणार नाही किंवा हे आंदोलन मागे घेणार नाही असं म्हटलं होतं. आणि यानंतर अखेर राज्य सरकारला एक अध्यादेश जो आहे तो अध्यादेश जारी केला. त्या अध्यादेशावर जो आहे तो टॉप न्यूज मराठीच्या हाती लागलेला आहे. साधारणतः 2 पानी हा अहवाल आहे. मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये शासनाचा हा अध्यादेश जो आहे तो अध्यादेश असणार आहे. सुमंत भांगे यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या नावे हा अध्यादेश जो आहे तो काढलेला आहे. नेमकं या अध्यादेशामध्ये काय आहे ते आपण थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत. जिथे जर आपण पाहिलं नियमांचा मसुदा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. या ठिकाणी थोडी अधिसूचना जी आहे या भागामध्ये ती दाखवण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर या अध्यादेशामध्ये असं म्हटलेलं आहे की या नियमांस महाराष्ट्र अनुसूचित जाती व विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विभाजन सुधारणा नियम 2024 असं म्हणावं. म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी ज्या सुधारणा राज्य सरकारला सुचवल्या होत्या त्या सुधारणा करून हा जो GR आहे, हा सरकारचा जो अध्यादेश आहे तो अध्यादेश काढण्यात आलेला आहे. याच्यामध्ये पहिला मुद्दा आपण पाहिला. दुसरा मुद्दा असा याच्यामध्ये सांगितलेला आहे की महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनिमय नियम 2012 व नियम 2 व्याख्यामधील उपनियम क्रमांक 1 मधील खंड ज खालील उपखंड समाविष्ट करण्यात आलेला आहे. मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी होती की सखे सोयरे हा जो शब्द आहे हा शब्द देऊन मराठा समाजाचं आरक्षण जे आहे ते दिलं जावं आणि तेच परिशिष्ट जे आहे ते राज्य सरकारला या अध्यादेशामध्ये जोडल्याचं पाहायला मिळतं. या अध्यादेशामध्ये सखे सोयरे याचा उल्लेख जो आहे तो करण्यात आलेला आहे. आणि याच्यामध्ये वरती ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे की व्याख्या उपनियम क्रमांक 1 खंड ज मधील खालील उपखंड समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर ते उपखंड असं आहे की ज1 मधील सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील,
आजोबा पंजोबा किंवा त्यापूर्वीच्या पिढ्यांमधील जातींमध्ये झालेल्या नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल। यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध निर्माण झाले आहेत त्यांचा समावेश जो आहे तो याच्यामध्ये केला जाणार आहे। पहिला परिशिष्ट जर आपण पाहिलं तर सगळे सोयरे हा जो शब्द होता या शब्दासह राज्य सरकारनं मनोज जरांगे पाटील यांची मागणी जी आहे ती मान्य केल्याचं पाहायला मिळतं आहे। आणि त्यानंतर पुढची जी तरतूद राज्य सरकारनं या जी आरमध्ये केलेली आहे, सुमंत भांगे यांनी हा जी आर जो आहे तो जी आर काढलेला आहे। या जी आरमध्ये किंवा या अध्यादेशामध्ये पुढची जी एक तरतूद राज्य सरकारने केलेली आहे किंवा त्याबाबतची माहिती जी राज्य सरकारने दिलेली आहे ती अशी आहे की नियम 5 मधील उपनियम 6 मध्ये क्रमशः पुढील प्रमाणे तरतूद जोडण्यात आलेली आहे। ती तरतूद आहे, कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनात्यातील काका पुतण्या भावभावकीतील नातेसंबंध तथा पितृसत्ताक पद्धतीतील सगळे सोयरे व त्यांचे नातेवाईक अथवा जे सगळे सोयरे आहेत त्याचा पुरावा अर्जदारानं जो आहे तो द्यायचा आहे। आणि हा पुरावा अर्जदारानं दिल्यानंतर अर्जदारानं असं शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा गृह चौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सखे सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणी करून तात्काळ देण्यात येईल। म्हणजे अर्जदाराने अर्ज केल्यानंतर त्यांची जर कुणबी नोंद आढळली तर कुणबी प्रमाणपत्र जे आहे ते तात्काळ दिलं जाणार आहे। यासोबत पुढे राज्य सरकारच्या या जी आरमध्ये असं म्हटलेलं आहे की कुणबी जातीची नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तसंबंधातील पुरावा आढळल्यास नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनाते संबंधातील सदस्यांचे शपथपत्र महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व पडताळणीचे विनिमय नियम 2012 नुसार घेऊन त्यांनी पुढील तपासून तात्काळ जात प्रमाणपत्र जे आहे ते देता येणार आहे। म्हणजे कुणबी प्रमाणपत्राबाबतचा महत्त्वाचा निर्णय जो आहे तो राज्य सरकारने या जी आरमध्ये घेतल्याचं पाहायला मिळतंय। मग आत्तापर्यंत ज्यांच्या कुणबी नोंदी मिळाल्या त्यांचं काय किंवा त्यांना या जी आरमधून काय देण्यात आलेलं आहे का, तर होय, त्यांच्यासाठी राज्य सरकारने या जी आरमध्ये असं म्हटलेलं आहे की ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंद सापडली आहे त्या नोंदीच्या आधारावर त्यांच्या गणगोत्यातील सर्व सगळे सोयऱ्यांना वरील बांधवांच्याच नोंदीचा आधार घेऊन सर्व सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल। आता या मुद्द्यावर थोडं आपण विस्ताराने बोलूयात, कारण मनोज जरांगे पाटील असं म्हणत होते की एक जर प्रमाणपत्र सापडलं किंवा एक जर कुणबी नोंद सापडली तर त्या परिवारातले जे सदस्य असतील त्यांना त्याचा लाभ जो आहे तो लाभ मिळावा। मात्र राज्य सरकारने इथे म्हटलेलं आहे की पितृसत्ताक पद्धती म्हणजे लग्नानंतरची वडिलांकडची जी पद्धती आहे ती पद्धती ग्राह्य धरून त्या नातेवाईकांना जी आहे ती कुणबी प्रमाणपत्र या आरक्षणाच्या माध्यमातून जो आहे किंवा या जी आरच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न जो आहे तो राज्य सरकारने प्रथमदर्शनी केल्याचं पाहायला मिळतं। आणि ज्यांची म्हणजे कुटुंबातील एक जर कुणबी नोंद सापडली तर त्या संपूर्ण कुटुंबाला कुणबी लाभ जो आहे तो लाभ मिळू शकतो। मराठा कुणबी असं प्रमाणपत्र जे आहे ते त्यांना मिळू शकतं आणि त्याच आधारावर सर्व नोंदींचा आधार घेऊन सर्व सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल। म्हणजे प्रत्येकाला वेगळं प्रमाणपत्र घेण्याची गरज जी आहे ती याच्यामध्ये असणार नाहीये। त्यानंतर याच परिशिष्टामध्ये म्हणजे नियम 5 मधल्या उपनियम 6 मध्ये क्रमशः ज्या गोष्टी राज्य सरकारने जोडलेल्या आहेत त्याच्यामध्ये पुढे राज्य सरकारने असं म्हटलेलं आहे की ज्या मराठा व्यक्तींची कुणबी नोंद सापडली आहे त्यांचे सगळे सोयरे म्हणजे मराठा समाजात परंपरेनुसार गणगोतांशी लग्नांच्या सोयरिकी होतात ते सर्व सगळे सोयरे। मात्र सगळे सोयरे यांचा सर्वसाधारणपणे अर्थ पितृसत्ताक पद्धतीचे नातेवाईक असा घेतला जाईल तथा लग्नाच्या ज्या सोयरिकी होतात त्या गणगोतात किंवा सजातीय आहेत त्याचा पुरावा उपलब्ध करून दिल्यास गृह चौकशी करून त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र जे आहे ते देण्यात येणार आहे। म्हणजे लग्नानंतर मुलाकडचे जे नातेवाईक असतील त्यांचं जर कुणबी प्रमाणपत्र सापडलं तर त्यांना कुणबी प्रमाणपत्राचा नुसार मराठा आरक्षणाच्या संदर्भात हा जो जी आर राज्य सरकारने काढलेला आहे त्याचा लाभ जो आहे तो मिळणार आहे असं प्राथमिक या परिशिष्टामध्ये जे आहे ते सांगण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर
शेवटचा जो परिशिष्ट आहे या संपूर्ण जी आर मधला तो असं सांगतो की कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या राज्यांतर्गत सजातीय झालेल्या विवाहातून तयार झालेल्या नातेसंबंधातील सगळे सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज दाखल करण्यात येईल, मात्र तरतुदींचा दुरुपयोग होऊ नये म्हणून सदर विवाह सजातीय आहे या संदर्भातील पुरावा देणं किंवा गृह चौकशीत तसा पुरावा मिळणं जे आहे ते आवश्यक असून याची पूर्तता झाल्यास त्यांनाही जात प्रमाणपत्र जे आहे ते देता येणार आहे। सदरची अधिसूचना अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गासाठी जी आहे ती लागू राहणार आहे। आता हा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की राज्यांतर्गत म्हणजे राज्यामध्ये जर सजातीय विवाह झाला तर त्या सजातीय विवाहातून जे नातेसंबंध प्रस्थापित झालेले आहेत तर त्या नातेसंबंधाच्या सगळे सोयऱ्यांना हे जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज दाखल करता येऊ शकतो आणि हा अर्ज दाखल केल्यानंतर या तरतुदीचा दुरुपयोग होऊ नये यासाठी राज्य सरकारने खबरदारी घेत सदर विवाह सजातीय आहे या संदर्भातला पुरावा जो आहे तो गृह चौकशीत द्यायचा आहे किंवा त्याबाबतचा तसा पुरावा जो आहे तो राज्य सरकारकडे द्यायचा आहे आणि त्या पुराव्याची पूर्तता झाली म्हणजे कुठलीही त्रुटी न आढळता तो पुरावा ग्राह्य धरला गेला, पुरावा मान्य धरला गेला तर त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र जे आहे ते देण्यात येणार आहे। आणि शेवटची जी टीप दिलेली आहे त्याच्यामध्ये असं म्हटलंय की ही अधिसूचना अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्ग व विशेष प्रवर्गासाठी जी आहे ती लागू राहणार आहे। यानंतर राज्य सरकारने हा जो जी आर काढलेला आहे त्याच्यामध्ये अर्जदाराकडून पुरवण्यात यावयाच्या माहिती यामध्ये नियम क्रमांक 16 मध्ये राज्य सरकारने सांगितलेली आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ही माहिती यामध्ये उपलब्ध असल्यास पडताळणी समितीच्या निर्णयांची साक्षांकित प्रत किंवा अर्जदारांच्या रक्तसंबंधातील वडिलांचे किंवा सख्या चुलत्यांचे किंवा वडिलांकडील रक्तसंबंधातील कोणत्याही नातेवाईकाचे वैधता प्रमाणपत्र जे आहे ते असणं आवश्यक असणार आहे। आणि या ठिकाणी आपण जे मगाशी सांगितलं की राज्य सरकार महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या नावे हा अध्यादेश जो आहे तो काढण्यात आलेला आहे। राज्य शासनाचे सचिव म्हणून सामाजिक न्याय विभागाचे जे सचिव आहेत सुमंत भांगे यांनी हे परिशिष्ट जे आहे ते काढल्याचं पाहायला मिळतंय। आणि यानंतर आपण मगाशी जसं म्हटलं की हा जी आर इंग्रजीमध्ये सुद्धा उपलब्ध असणार आहे तर म्हणजे मराठी बरोबरच इंग्रजी भाषेमध्ये देखील हा जी आर जो आहे तो राज्य सरकारकडून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। ज्या तरतुदी राज्य सरकारने सांगितलेल्या आहेत त्या संपूर्ण तरतुदी ज्या आहेत त्या मराठी सोबतच इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा वाचता येणार आहेत। एकंदरीत जर आपण बघितलं तर आज अध्यादेश निघाला आहे, मात्र अध्यादेश निघाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आता मराठवाड्यासाठीचं जे गॅजेट आहे ते 1984 नुसार लागू करावं अशी देखील मागणी केलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः वाशीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे। त्यांच्या हस्ते मनोज जरांगे पाटील यांनी कालपासून जे लाक्षणिक उपोषण सुरू केलं होतं ते उपोषण देखील मागे घेण्यात आलेलं आहे आणि मनोज जरांगे पाटील आता मार्गस्थ होताना पाहायला मिळणार आहेत। आज राज्य सरकारने अध्यादेश देखील काढलेला आहे, त्याची अंमलबजावणीची प्रक्रिया जी आहे ती देखील लवकर सुरू होणार आहे। मात्र एकंदरीत आत्ता तरी तुर्तास तरी मराठा आरक्षणाचा सूर्य उगवला असं म्हणायला हरकत जी आहे ती असणार नाहीये। यानंतर आता छगन भुजबळ जे आहेत ते काहीसे आक्रमक देखील झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यांची भूमिका देखील आणि छगन भुजबळ नव्हे तर ओबीसी नेत्यांची भूमिकाही या अध्यादेशानंतर महत्त्वाची असणार आहे। नेमकं तुम्हाला याबाबत काय वाटतं हेही तुम्ही आम्हाला नक्की कळवा आणि अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी। आणि हो, आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर तेही 24 तास। मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काढलेला अध्यादेश हा मराठा समाजाची दिशाभूल करणारा आहे असा आरोप पुणे बार असोसिएशनचे सदस्य सचिन माने यांनी केलाय। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 20 जानेवारी 2024 पासून अंतरवाली सराटीतून एक मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीचं आंदोलन सुरू झालं होतं। ते आंदोलन वाशीमध्ये आल्यानंतर काल राज्य सरकारकडून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या सर्व मागण्या आहेत
त्या मागण्या मान्य करण्यात आल्या. त्याबाबतचं एक राजपत्र जे आहे ते देखील राज्य शासनाच्या वतीनं काढण्यात आलं आणि त्या GRची प्रत मनोज जरांगे पाटील यांना दिल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग जो आहे तो मोकळा झाल्याचं बोललं जातं. मात्र हा अध्यादेशच फसवा आहे असं जे मत आहे ते ॲडव्होकेट सचिन माने जे पुणे बार असोसिएशनचे सदस्य आहेत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. नेमकं त्यांनी याबाबतचं मत का व्यक्त केलेलं आहे हे सांगण्यासाठी स्वतः ॲडव्होकेट सचिन माने सर आपल्यासोबत आहेत. सर, नेमकं तुम्हाला असं का वाटतं की हा अध्यादेशच फसवा आहे? मुळात मराठा समाजाला जे काही आरक्षण या राजपत्रानुसार दिलं, म्हणजे याला अध्यादेश म्हणायचं, कायदा म्हणायचा, याच्याबद्दल दुमत असू शकतील. पण हे जे राजपत्र आहे, या राजपत्रात जे काही सगळे सोयरे या शब्दाची व्याख्या केलेली आहे, त्या सगळे सोयरे व्याख्या करताना नव्याने जी व्याख्या केली आहे ती व्याख्या जी आहे ती असं म्हणतं की नातेवाईक आणि ते पुरुष सत्ताक साईडचे नातेवाईक म्हणजे वडील, आजोबा, पंजोबा व त्यापूर्वीच्या पिढ्यांमध्ये झालेले नातेसंबंधात लग्न झाले आणि त्याच्यातले नातेसंबंध. आता पूर्वीचे नातेसंबंध, लग्नातून निर्माण झालेले नातेसंबंध याची विस्तृत फोड केलेली नाही. म्हणजे पूर्वीचे नातेसंबंध असं म्हणताना मग मुळात त्याला 1967च्या आतली जी काही अट होती पुराव्याची, कुणबी सर्टिफिकेट मिळण्यासाठीच्या पुराव्याची, ती अट लागू होते. आणि त्याच्यात दुसरा मुद्दा असा आहे की सगळे सोयरे शब्दाची व्याख्या केलेली असताना त्याला जो काही नियम क्रमांक 5 उपविधी 6मध्ये पण जी काही अमेंडमेंट केलेली आहे त्याच्या पॅरेग्राफ नंबर 3मध्ये याच्यात सरळ म्हटलं आहे की सगळे सोयरे याचा सर्वसाधारणपणे अर्थ पितृसत्ताक पद्धतीचे नातेवाईक असा घेतला जाईल. तसेच लग्नाच्या ज्या सोयरिकी होतात त्या गणगोतात आहे किंवा सहजाती आहे याचा पुरावा उपलब्ध करून दिल्यास गृह चौकशी करून त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल. आता या पितृसत्ताक शब्दाचा जो अर्थ आहे आणि सगळे सोयरे या शब्दाचा अर्थ जो आहे, जी व्याख्या केली आहे, याच्यातच गोलमालपणे हे सगळं केलेलं आहे. म्हणजे पितृसत्ताक पद्धतीनुसार जर माझ्या वडिलांचं जर कुणबी असेल तर मला मिळेल, किंवा माझ्या पंजोबांचा पुरावा असेल, चुलत पंजोबांचा असेल ना, खापर पंजोबांचा असेल तर मला मिळेल. पण माझ्या आईचं जर कुणबी सर्टिफिकेट असेल तर मला भेटणार नाही. मग हे जे काय आहे या आधी पण तर मिळतच होतं अशा पद्धतीने. म्हणून नव्याने काय याच्यात दिलेलं आहे असं काहीही नाही. म्हणून हा अध्यादेश एकतर हे जे काही आंदोलन आहे या आंदोलकांच्या नेते जे आहे आंदोलकांचे यांना कळाला नाही, यांनी कायदेतज्ञांचा सल्ला घेतला नाही. नाहीतर हे जे आंदोलन आहे हे पूर्णपणे स्क्रिप्टेड वाटतं आहे. कारण जी काही मुख्यमंत्री जे आहे यांनी स्वतः स्टेजवर येऊन पहिल्यांदा हा अध्यादेश आंदोलकांचे नेते माननीय जरांगे पाटील जे त्यांच्या हातात दिला आणि त्यांनी उपोषण सोडलं आणि ते मुंबईच्या वेशीवरून वाशीवरून परत फिरले. आता मुद्दा असा आहे की हे मुख्यमंत्र्यांनी त्यांची प्रतिमा उजळून काढण्याकरता सर्व केलं आहे की आंदोलकांना मुळात ह्या अध्यादेशाचा राजपत्राचा अर्थ लावता आला नाही हे बघणं गरजेचं आहे. परंतु याच्यातून एक निश्चित की अशा पद्धतीने कुणबी सर्टिफिकेट आधीही निघत होते आणि मी जाहीररित्या कॅमेऱ्यासमोर सांगतो की मी स्वतः कुणबी सर्टिफिकेट काढलेलं आहे तर ते याच पद्धतीने काढले. आमच्या एक चुलत पंजोबाच्या पुराव्याच्या आधारावर माझं कुणबी सर्टिफिकेट मिळालं आहे. ते आधीही मिळत होतं आणि आत्ताही मिळतं आहे. राहिला मुद्दा नंबर 2 की ज्या कुणबी नोंदी आता मिळालेल्या आहे 54 लाख असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्या ज्या नोंदी इतक्या, माझं मत आहे की इतक्या त्या नसाव्या, किंवा आधीच्यांना ज्यांना विदर्भात आणि पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात ज्यांना मिळालेले कुणबी सर्टिफिकेट आहे त्यांच्या पण त्या नोंदी त्यातच कन्सिडर केलेल्या असतील. म्हणून हा आकडा इतका फुगलेला आहे. आणि ज्यांच्या कोणाच्या सरप्लस नोंदी मिळाल्या आहे त्यांना ते कायद्याने आधीच्याच नियमानुसार देणं बंधनकारक आहे. त्याच्यात वेगळा अध्यादेश, राजपत्र, कायदा करण्याची काही आवश्यकता नाही. म्हणून ह्या अध्यादेशाने किंवा राजपत्रानुसार जे काही सरकार गवगवा करतं आहे हा सगळा गोलमालपणा आहे. ही 100% फसवणूक झालेली आहे आंदोलकांची. म्हणून यातून काही त्यांच्या हाती पडलेलं नाही. एकंदरीत सर या अध्यादेशाचं भवितव्य काय वाटतं तुम्हाला एक वकील म्हणून? आता ह्यात जे राजपत्र आहे याला अध्यादेश म्हणायचं की राजपत्र म्हणायचं
हे बघायला पाहिजे, कारण ह्याच्यावर 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवल्या गेलेल्या आहेत. मग आता 16 फेब्रुवारीपर्यंत जर हे अंमलात पण येऊ नाही शकत, मग हरकती आल्या तर हरकतींची सुनावणी घेणं क्रमप्राप्त ठरतं. त्याच्या आधी लोक काही याच्या माध्यमातून कोर्टात जातील. आता ह्या हरकती आल्यानंतर हरकतींची सुनावणी घेणं आणि त्याच्यानंतरचा जो काय कालावधी परत ते त्याच्यात वाढवून घेतील आणि त्याच्यानंतर लोकसभेच्या ज्या काही निवडणुका आहेत त्याची आचारसंहिता लागेल आणि त्या आचारसंहिता लागली की त्या आचारसंहितेचं कारण देऊन हे प्रकरण सगळं पुढं लोटल्या जाईल आणि मग परत त्या लोकसभेच्या निवडणुकीत कदाचित ते परत पुन्हा आश्वासन देतील आणि मागे काँग्रेस सरकारने जो 6 महिने सरकार असताना जो कायदा केला आणि जो परत कोर्टात टिकला नाही किंवा नंतरच्या मुख्यमंत्री फडणवीस सरकारने जो केला तो टिकला नाही, तशाच पद्धतीने पुन्हा तसा एखादा कायदा करून निवडणुका राज्याच्या पार पाडून घेण्याचं ते काम हे आत्ताचं सरकार करू शकतं, जे की याला खास असा स्ट्रॉंग बेस जो आहे डाटाबेस की सुप्रीम कोर्टाच्या न्यायनिर्णयानुसार आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण जे आहे ते प्रूव्ह व्हायला पाहिजे. ते कुठेही प्रूव्ह होत नाही आणि 50% जी आरक्षणाची जी काही लिमिट आहे ती क्रॉस नाही व्हायला पाहिजे. ह्या सगळ्या चौकटीत बसवून हे आरक्षण देणं सरकारचं कर्तव्य आहे आणि पण सरकार वेळोवेळी अशा फसवे आश्वासन आणि अशा गोलमाल पद्धतीने मराठा आंदोलकांना फसवत आलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष येरवडेकरसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. बुंड संघ पुणे यांनी 50व्या वर्षात पदार्पण केल्यानं त्यांच्याकडून गोल्डन ज्युबली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमही पार पडले. बुंड संघ पुणे यांनी 50व्या वर्षात पदार्पण केल्यानं त्यांच्याकडून रामराज्य ते सुराज्य या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रभू श्रीरामाच्या मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली होती. तसेच रांगोळी, पारंपरिक वाद्य वाजवून लोकांचे यावेळी स्वागत करण्यात आलं. या कार्यक्रमात बालकलाकारांनी रामावर आधारित मेरे राम आएंगे हे गीत सादर केलं. या कार्यक्रमाला लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्यात आला होता. यामध्ये महाराजांच्या बालपणापासून ते राज्याभिषेकापर्यंतचा इतिहास दाखवण्यात आला. कलाकारांनी यावेळी उत्तम प्रकारे सादरीकरण केले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून चेअरमन मणिपाल हॉस्पिटल डॉक्टर एच सुदर्शन बल्लाळ, बुंड संघ मुंबईचे जनरल सेक्रेटरी डॉक्टर RK शेट्टी, तसेच स्पेशल पाहुणे म्हणून फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2022 सिनी शेट्टी, तसेच बुंड संघाचे माजी अध्यक्ष श्री सदानंद शेट्टी आणि त्यांच्या पत्नी इंदिरा शेट्टी या देखील उपस्थित होत्या. 50 साल का पहले हम बंड्स कम्युनिटी मतलब मैक्सिमम शेट्टी लोग, जैसा होटल व्यवसाय में हम फेमस है, जैसा मैंगलोर उड़पी सिटी है हमारा नेटिव प्लेस, वहाँ से पुणे जैसा, मुंबई जैसा, नासिक जैसा महाराष्ट्र में आया तो बिजनेस का हमारे जो एल्डर्स है, हमारे जो एल्डर्स लोग इधर आके बिजनेस स्टार्ट किया. जैसा बिजनेस सक्सेस होने के बाद कुछ लोग समाज के बारे में सोचा, समाज को कैसा आगे लाना चाहिए. समाज जैसा इकट्ठा किया, समाज का इकट्ठा करने से 4 लोगों को उसका कुछ फ़ायदा मिल जाता है. समाज के जो गरीब लोग हैं या जिसको स्कूल में या बाकी मेडिकल में या अलग अलग क्षेत्र में जो लोगों को तकलीफ़ है उन लोगों को मदद करना चाहिए. इस दिशा में बंटर संघ पुणे 50 साल का पहले स्थापन हुआ. 50 साल में अलग अलग लोग उसका प्रेसिडेंट थे, हमारे लोग सब प्रेसिडेंट थे. जैसा ये स्टार्ट हुआ, गुंडराज शेट्टी थे या जगन्नाथ शेट्टी थे, वैशाली होटल का मालक, और उसके बाद बहुत कुछ कुशल हेगड़े जी थे, बहुत लोग उसको आगे लेके गए. उसके बाद उसमें महिला विभाग आ गया. उसके बाद 50 साल के बाद एक 10 साल का पहले 10-15 साल का वैसे मेरे जैसा एक युवा नेता समझो हम लोग इसमें एंट्री किया. उसमें
प्रादेशिक समिति वगैरह बनाया, दक्षिण प्रादेशिक, उत्तर प्रादेशिक, ऐसा कुछ समिति बनाया। यंग बच्चे लोग उसमें एंट्री हो गए। 10 साल का पहले हम लोगों ने 10-15 साल का पहले जगह लिया था, हमारा एल्डर लोग ने जगह लिया था। उसके बाद इस जगह पर हमने आज एक बहुत अच्छा 1 एकड़ जगह है। 1 एकड़ में 60,000 स्क्वायर फीट के ऊपर 1200 लोग बैठ सकता है और 4-5 पार्टी हॉल, 10-12 रूम और 4-5 एक बहुत बढ़िया ऑडिटोरियम। और आप जो देखता है मैंगलोर का एक शिल्पकला है, ये चावड़ी और भगवान को इधर हमने स्थापित किया है। ये इसको बोलते हैं हम धर्म चावड़ी बोल के इसको खाया जाता है। अभी ऐश्वर्या राय जी या वीरेंद्र हेगड़े जी या बड़े समाज के नेता अपना गिरीश बापट जी या ऐसा लोग वो टाइम पे इसको उद्घाटन किया। उद्घाटन करने के बाद आज इस भवन को 5 साल हुआ। इस भवन में आज 5 साल होने के बाद ये भवन भी सामाजिक चिंतन पर चल रहा है। इसका अध्यक्ष बन गया तभी हमारे बनसंघ का कोई जगह नहीं था, तो ये जगह में थोड़ा एडवांस दिया था हमारे माजी अपना अध्यक्ष गुंडू सेठ ने। थोड़े जगह में थोड़ा डिस्प्यूट था और ये हमारा इधर होटल होने की वजह से इसका और हमारा ये जो जगह वाले का हमारा ताल्लुक अच्छा था, तो फिर उनसे बात करके हम लोगों ने वो डिस्प्यूट को सॉल्व किया और रजिस्ट्रेशन किया। भगवान का कृपा से सब अच्छा हो गया। संतोष साहब ने बहुत बढ़ाई किया, इधर सब बढ़ाया, इधर अच्छा काम किया है। हम लोगों ने सब मिलके किया है। भगवान अच्छा करेगा। बनसंघ सब अच्छा, सर्वजनों सुखिनो बहुत, ये हमारे महत्वाकांक्षा है। हमारा कम्युनिटी का या सारा दुनिया का सारा हिंदू लोग, हमारे देश का लोग सारे सुखी रहे। ये आज का जो रिपब्लिक डे है, यानी प्रजासत्तात्मक दिन है, आज का दिन सभी संतोष से मनावे। और हमारा राम जन्मभूमि का भी अभी उत्सव हो गया। सब देश का सब भलाई हुए, ये हमारी इच्छा है, सदिच्छा है। Thank you so much. I'm here today in Pune and I'm having a lovely time. I am always the person who comes back to Pune because there are a lot of relatives here, but today is a special day because I'm coming for the first time after winning for the crown. And my journey has been spectacular because it has been a roller coaster of a journey where I lived a normal life and there was a total shift where I became a Miss India, and now I'm embarking on the journey of Miss World. I'm super excited for what's there ahead. I hope that I aspire and inspire a lot of people ahead, and I hope I live up to the standard and remarks of all the 1.4 billion people of India. And Miss World is happening in India after 27 years. Well, that's a huge achievement for all of us, and I hope I make you all proud. Thank you so much. गोखलेनगर येथे आंदोलनाचं वार्तांकन करण्यासाठी गेलेले पुढारी न्यूजचे पत्रकार ज्ञानेश्वर चौथमल आणि कॅमेरामन निखिल करंदीकर यांना पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी धक्काबुक्की करून त्यांचा कॅमेरा व मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रकार शुक्रवारी घडला होता। या घटनेतील जबाबदार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे या घटनेतील जबाबदार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची भेट घेण्यात आली। त्यानंतर पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी सांगितलं की संबंधित घटनेवर चौकशी समिती नेमण्यात आली असून त्यांचा अहवाल 3 दिवसानंतर प्राप्त होणार आहे। त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल। या भेटीत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर यांच्यासह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष म्हणून मी किरण जोशी कालच्या घटनेचं करावं तितका निषेध करत आहे। आज आम्ही सर्वांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीनं आम्ही सर्वांनी आज CP साहेबांची भेट घेतलेली आहे। तीव्र शब्दामध्ये आम्ही सर्वांनी कालच्या घटनेचा निषेध नोंदवलेला आहे। मला तर खरं आश्चर्य वाटतं की राज्य सरकारनं आपल्या सर्व पत्रकार संघटनेच्या पाठपुराव्याला यश आलेलं होतं। आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करून घेतला, या निमित्त आपण गृहमंत्र्यांचा स्वागत सत्कार केलेला होता। पण ज्यांची जबाबदारी आहे या कायद्याची अंमलबजावणी करायची त्याच पोलिसांकडून पत्रकाराला अशा पद्धतीने मारहाण होणं हे खरोखरच निंदनीय आहे। महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि या निमित्तानं पत्रकारांची जी एकी आहे, महाराष्ट्रातले पत्रकार असतील, पुण्यातले पत्रकार असतील, ही एकी दिसून आलेली आहे। यापुढे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायलाच पाहिजे अशी आपली मागणी आहे आणि ती CP साहेबांनी मान्य केलेली आहे। त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो आणि पत्रकारांची एकजूट अशीच राहायला पाहिजे
आणि सर्वांनी जेव्हा आपल्या कुणाही अशा पद्धतीने वेळी यापुढे येणार नाहीच, ही पत्रकार संघटनेतर्फे आपण काळजी घ्यायची आहेच. पण अशा पद्धतीने यापुढं कुठलाही पोलीस अधिकारी असू दे किंवा समाजातला कुठलाही घटक असू दे, यापुढं कुठल्याही पत्रकारांवर असा हल्ला होत असेल तर आपण या अशाच पद्धतीने एकी दाखवून ह्याचा तीव्र निषेध केला पाहिजे. पुनश्च एकदा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेतर्फे मी या घटनेचा निषेध करतो आणि हे करतो. धन्यवाद. आपण CPNकडे मागणी केलेली आहे की आपण निलंबनाची कारवाई करा आणि जे काही नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई पण द्या. CP साहेबांचे आभार आहेत. त्यांनी आपल्याशी बोलताना तुम्ही सर्वजण होतात, त्यांनी स्वतः दिलगिरी व्यक्त केलेली आहे, माफी मागितलेली आहे. पण माफी मागून कुठलाही हे प्रकरण थांबणार नाही आहे. जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार नाही तोपर्यंत पत्रकार संघटना थांबणार नाही आहे. आपण ह्याचा फॉलोअप घेणार आहोत. CP साहेबांनी 2 दिवसामध्ये याच्यावर उचित कारवाई करू असं आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. काल आंदोलन कव्हर करण्यासाठी गेलेले पुढारी न्यूजचे बातमीदार ज्ञानेश्वर चोतमल आणि कॅमेरामन निखिल करंदीकर यांच्याशी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी जे काही गैरवर्तन केलं आणि त्याचे जे काही व्हिडिओ व्हायरल झाले, तर मला वाटतं सर्वप्रथम हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे आणि निषेधार्थ आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने मी या घटनेचा निषेध करतो. आज आपले सर्व पत्रकार सहकारी या संदर्भात पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना भेटले, त्यांना सर्व वस्तुस्थिती सांगितली. तर पोलीस आयुक्तांनी सर्वप्रथम आपली दिलगिरी व्यक्त केली आपल्या सर्व पत्रकारांची. जी घटना झाली त्याचं कुठेही ते म्हटले की मी समर्थन करत नाही, हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. यापुढे जाऊन त्यांनी या प्रकाराची चौकशी करण्यासाठी झोन 5 एक तिथले जे उपायुक्त आहेत त्यांच्या ही जबाबदारी दिलेली आहे. पुढील 3 दिवसात या जो काही प्रकार झाला याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं ठोस आश्वासन त्यांनी आपल्याला दिले. यापुढे आपण असं सांगितलं की तुमची चौकशी चालू राहील, पण चौकशीच्या होण्याआधीच आपण किमान त्या संबंधित अधिकाऱ्याला कंट्रोलला बदली करावी तशा पद्धतीचीही सूचना आपण त्यांना केली आणि त्यांनी ती मान्य केलेली आहे. प्राथमिक तपासणी चौकशी करून या संदर्भात तात्काळ कारवाई करण्याची त्यांनी आश्वासन दिले. यापुढे जाऊन दुसरं एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकंदरीत वार्तांकन करताना आपल्या सर्वांना या पद्धतीच्या अडचणी येतात. पोलीस गैरवर्तन करण्याचा अनुभव अनेक वेळा येतात. तर पोलिसांना एक ट्रेनिंग द्यावं जेणेकरून मीडियाला कसं हँडल करावं किंवा आपण आपलं काम करत असताना आपल्याला कसं सहकार्य करावं अशी आपण मागणी पत्रकार संघाच्या वतीने निवेदनावर केली होती. तीही त्यांनी मागणी केलेली आहे आणि प्रत्येक पोलीस स्टेशनमधील तेथील कर्मचाऱ्यांना पुढील महिनाभरात या पद्धतीचं ट्रेनिंग दिलं जाईल आणि या भविष्यकाळात अशा कुठल्याही घटना होणार नाही अशी ग्वाही पोलीस आयुक्तांनी दिलेली आहे. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्यानंतर आज पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मोठा जल्लोष करण्यात आलाय. संभाजी महाराज की जय, जय जिजाऊ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. इतिहासातला हा सुवर्णाक्षरांनी लिहिण्याचा दिवस. अनेक मराठा
अतिशय जल्लोषाने साजरी करत आहोत. आज प्रत्येक मराठीच्या घरामध्ये या ठिकाणी दिवस सण साजरा होत आहे आणि याचं सर्व श्रेय माझे आणि त्याचं नाव आहे मनोजदादा जरांगे पाटील. मराठ्यांचा एक मराठा अनेक मराठा आरक्षण आमच्या हक्काचं आरक्षण आमच्या हक्काचं कोणता देत नाही. अरे या सरकारच्या छाताडावर बसून छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय. लाख मराठा एक मराठा लाख मराठा कोण आले रे कोण आले कोण आले रे कोण आले मराठ्यांचे वाघ आले कोण आले रे कोण आले मराठ्यांचे वाघ आले. एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. महात्मा ज्योतिराव फुलेंचा विजय असो. अण्णाभाऊ साठेंचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय. एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा. जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय जिजाऊ जय शिवराय. अरे तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांना मोठे यश मिळालं असून राज्य सरकारच्या वतीने GR काढण्यात आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आज पुण्यातील लाल महल परिसरात मराठा बांधवांकडून मोठा जल्लोष करण्यात येतो. आपल्यासोबत या ठिकाणी काही मराठा बांधव आहेत, त्यांनाच विचारत राज्य सरकारकडून GR काढण्यात आला आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांनी जे काही सांगितलं होतं की 20 तारखेनंतर आम्ही मुंबईत येणार, तर राज्य सरकारला ते परवडणारं नव्हतं. कारण मुंबईमध्ये किती मराठी येतील याची चुणूक त्यांना जागोजागी कळाली आणि म्हणून त्यांनी मध्यम मार्ग म्हणून किंवा त्यांची सोय म्हणून किंवा जनतेच्या भावना समजून सरकारने थोडंसं चांगलं पाऊल उचललेलं आहे. आणि त्यामध्ये आम्ही समाधानी याच्यासाठी आहोत की जे कुणबी दाखल्याची प्रक्रिया जी एकदम मंदावलेली होती किंवा जे काही रेकॉर्ड आहे ते सापडत नव्हतं असं म्हणायचे किंवा शोधत नव्हतं कुणी, तर ते आता शोधायला लागलेले आहेत. ते रेकॉर्ड मिळतं आहे आणि त्या रेकॉर्डच्या आधारे जे काही सगळे सोयरे आहेत, सगळे सोयरे म्हणजे मुलं आणि मुलीच्या दोन्ही बाजूनी सगळे सोयरे होतात. ते फक्त मुलाच्याच बाजूनी होत नसतात, तर मुलीच्याही बाजूनी व्हायला पाहिजेत. आणि आमची सरकारला विनंती आहे की मुलगा आणि मुलगी डिफरन्शिएट करू नका, तुम्ही त्यातला फरक करू नका. मुलीलाही तेवढंच महत्त्व दिलं पाहिजे, कारण मुलगा आणि मुलगी ह्या दोनाची प्रक्रिया होऊन संसार होत असतो आणि त्या पद्धतीनेच तुम्ही सगळे सोयऱ्याचा निकाल काढा. सगळे सोयऱ्याचा GR काढताना विधिमंडळामध्ये त्याच्यावर आवश्यक चर्चा झाली पाहिजे. कायदेतज्ञांची तुम्ही बसवा फळी आणि सरकारमध्ये आपल्या समाजामध्ये कोणीही विरोधात जाईल हे तुम्हाला माहिती आहे, तर विरोधात जाणाऱ्या माणसाला तुम्ही हे कसं योग्य आहे हे दाखवून देण्यासाठी तुमची तज्ज्ञ बसवा आणि ह्या समाजाला न्याय कसा मिळेल हे सरकारने पाहावं. 15 दिवस हरकती मागवण्यात आल्या आहेत. नाही, या ठिकाणी ते एक प्रोसिजर आहे की GR काढण्यामध्ये त्याच्यानंतर 15 दिवशी त्या ठिकाणी मुदत दिली जाते हरकती सूचनांसाठी. आमचा त्याला विरोध नाही आहे, कारण ती एक सरकारी प्रोसेस आहे. आमची आव्हान एकच आहे मराठा समाज म्हणून की मराठा समाजाने इतक्या वर्षात जेवढी आरक्षणं मिळाली त्यामध्ये कधीही मराठा समाजाने कुठल्या समाजाच्या आरक्षणामध्ये खोडा घातला नाही. मराठा समाज कायम या ठिकाणी आरक्षणाच्या बाजूने होता. ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे या भूमिकेतून मराठा समाज या ठिकाणी काम करत होता. मराठा समाज हा या महाराष्ट्रातला मोठा भाऊच आहे, परंतु आज या मोठ्या भावाला आरक्षणाची गरज पडलेली आहे. तर इतर समाजांनी ज्यांना आम्ही मदत केली त्या समाजाने देखील आत्ता आम्हाला मदत करण्याची गरज आहे. कुठल्याही इतर समाजाने या हरकती सूचनांमध्ये हरकत किंवा नोंदवू नये. तेच आमच्या मराठा समाजासाठी तो विजय असेल आणि मराठा समाज इतर वेळी देखील इतर समाजाला मदतीला उपयोगी पडतो, तसं यावेळेस त्यांनी आम्हाला उपयोगी पडावं एवढंच आमचं या ठिकाणी आव्हान आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे, सरकारने आत्ता फक्त GR काढलेला आहे. याचं सरांनी सांगितलं तसं विधिमंडळामध्ये चर्चा झाल्यानंतर त्याचं कायद्यामध्ये रूपांतर व्हायला पाहिजे आणि हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात या
दोन्ही ठिकाणी टिकेल असं आरक्षण आम्हाला पाहिजे. नाहीतर आम्हाला फक्त ही पानं पुसलेली आम्हाला चालणार नाहीत. आत्ता सरकारने एक चांगलं पाऊल पुढे टाकले तर आम्ही देखील सकारात्मक राहू. परंतु भविष्यामध्ये जर याच्यामध्ये काही धोका झाला तर आम्ही 100% मनोज जरांगे पाटलांच्या मागे उभं राहून पुन्हा एकदा हे आंदोलन उभं करू. एवढं सरकारने लक्षात ठेवावं. ओबीसी संघटना आणि छगन भुजबळ विरोध करतात. नाही, या ठिकाणी छगन भुजबळ विरोध करतात म्हणजे आम्ही छगन भुजबळांकडे आरक्षण मागायला गेलो नव्हतो. कोण छगन भुजबळ? आम्ही सरकारकडे आरक्षण मागतोय. छगन भुजबळांकडे आरक्षण मागत नाही आहे. ओबीसी समाजमधला सर्वसामान्य समाज हा मराठा समाजाच्या बरोबर आहे. यांचे नेत्यांच्या खुर्च्या खराब झाल्यात, त्यांच्या खुर्च्या सरकल्यात म्हणून ते विरोध करतात. यांचा आणि ओबीसींचा संबंध आला कधी? हे आजपर्यंत ओबीसीमध्ये माळ्यांसाठी भांडत होते, आता ओबीसींसाठी भांडायला लागले का? त्यामुळे मराठा समाजाला सगळं कळतं. त्यांनी भुजबळांनी एकच लक्षात ठेवावं की त्यांच्या येवला मतदारसंघात 1.25 लाख मराठा आहेत. भविष्याची चिंता त्यांनी करावी, मराठ्यांनी करायची गरज नाही. काल जरांगे पाटील म्हणत होते की एका प्रमाणपत्राच्या आधारे त्याच्याशी रिलेटेड जे नातेवाईक आहेत त्यांनाही प्रमाणपत्र द्यावं असे त्यांनी 1:5 असं सांगितलं होतं. त्या आधारावर बघितलं तर जवळपास 57 लाख नोंदी सापडलेल्या आहेत. जवळपास 2.5 करोडपेक्षा जास्त आकडा जातो. 2.5 करोडपेक्षा जास्त आकडा जातो. तर यावरती तुम्ही समाधानी आहात? असं आहे की 54 लाख नोंदी सापडल्यात. त्याच्यामध्ये विदर्भामध्ये ज्या नोंदी आहेत त्या जास्तीत जास्त नोंदी या विदर्भातल्या आहेत. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातल्या आहेत, नाशिक किंवा काही भागातल्या आहेत. आणि मराठवाडा जो वंचित राहिलेला आहे खऱ्या अर्थाने, त्या मराठवाड्यात फार कमी नोंदी आहेत. आता त्याच्यातला 54 लाख नोंदी सापडल्यात, त्यापैकी 37 लाखांना प्रमाणपत्र दिलं असं सरकार म्हणतं आहे. ते बरोबर आहे की विदर्भातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी ती प्रमाणपत्र घेतलेली आहेत. परंतु सरकारला जरांगे पाटलांच्या माध्यमातून हे सरकारला त्यांनी सांगितलं आहे की एका माणसाची नोंद सापडल्यानंतर त्यावेळचं जे काय पंजोबा खापर पंजोबा असतील त्याच्या वंशावळीमध्ये जेवढे लोक येतात, मुलं असतील मुली असतील, त्या सगळ्यांना ते मिळालं पाहिजे, सगळे सोयऱ्यांना मिळालं पाहिजे. आणि माझी नोंद सापडत नाही याचा अर्थ ते कागदपत्र नव्हते असं नाही आहे. तर ते सरकारमध्ये नाही तर हा सरकारचा दोष आहे. सरकारमधले कागदपत्र गाळ होतात, जळतात किंवा काही होतं तर हे सरकारचा दोष आहे. त्यामुळं जे लोकांना जरी नसलं काय मिळालं तरी त्याला त्याच्या बाकीच्या नातेवाईकांच्या आधारे ते मिळावं आणि ते मिळालं पाहिजे असे आमचं म्हणणं आहे. क्युरेटिव्ह पिटिशनवरती पण सुनावणी पार पडली. क्युरेटिव्ह पिटिशन हे काय आमचं आरक्षणाचं ध्येय नाही आहे. हे सरकारचा फक्त प्रोलॉंग करायचा कार्यक्रम आहे. सरकारला फक्त इलेक्शन घ्यायच्यात लोकसभेच्या आणि हळूहळू पुढच्या विधानसभा ढकलायच्यात. त्यामुळे ते क्युरेटिव्ह पिटिशन, त्याची सुनावणी लांबणीवर आणि आम्ही असं करतो आहे आम्ही तसं करतो आहे ते होत नसतं आहे. इंदिरा साहनींनी सांगितलेलं आहे 50%च्या बाहेरचं आरक्षण देऊ नये आणि ते टिकणारं नाही. त्यामुळं क्युरेटिव्ह पिटिशनच्या आधारे 50%च्या बाहेरचं आरक्षण मिळणार नाही, मिळू शकत नाही. सरकारने प्रयत्न करावा, तो सरकारचा भाग आहे. पण आम्ही त्याच्यावर आधारलेलो नाही आणि आम्ही त्याच्यावर विश्वासही ठेवत नाही. आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे. कारण ओबीसीमध्ये हा कुणबी समाज जो आहे, शेती करणारा समाज आहे, ह्या प्रवर्गातूनच मिळायला पाहिजे, तो त्याचा हक्क आहे. आपण या ठिकाणी बघतोय की मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या जरी राज्य सरकारने मान्य केला असेल तरी हे जे कायदा आहे तो विधिमंडळात पास करण्यात यावा अशी मागणी जी आहे मराठा आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पवारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या राज्य सरकारकडून मान्य करण्यात आल्यानंतर राज्य सरकारकडून मराठा आरक्षणासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली. त्यानंतर माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी टॉप न्यूज मराठीशी विशेष संवाद साधलाय. राठोड साहेब नमस्कार, तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये. आज सकाळी राज्य सरकारकडून जो मराठा आरक्षणासंदर्भातला एक अध्यादेश जारी करण्यात आलाय, त्याबाबत काय सांगाल? काय पहिली प्रतिक्रिया? याच्यामध्ये नवीन काहीच नाही. अशा प्रकारचा म्हणजे अशा प्रकारचा GR आपल्याकडे पूर्वी होता. म्हणजे रक्त नाते संबंधांनी आपल्याला देता येत होतं, म्हणजे देता येते. म्हणजे किंवा मराठाची गोष्ट नाही, कुठल्याही समाजाबद्दल असा आपला GR आहे 2017चा. तर त्याच्यामुळे 27/11/2017 GR. तर हे काही नवीन नव्हतं. दुसरं कुणबीचं मराठा समाजाचं जर कुणबीच्या नोंदी मिळाल्या कुठेही रेव्हेन्यू रेकॉर्ड किंवा कुठे, तरी ते कुणबी दाखले त्यांनाही मिळत होते. म्हणजे या दोन्ही गोष्टी काही नवीन नाही आहे. ओके, नवीन काहीच झालं नाही आहे. नवीन हेच झालं आहे की एक प्रकारचं त्या बिचाऱ्या काय नाव त्यांचं जरांगेला हे फसवण्यात आलेलं आहे. एकूण
त्याला असं काहीतरी घुमवून हे ते करत आम्ही सगळे सोयरे वगैरे, त्याला काही फारसं कळत नाही. त्याच्यामुळे ते सगळे सोयरेमध्ये त्यांना गुफटवलं आणि सगळे सोयरे मिळालं तर सगळ्यांना मिळतं असं त्याचा समज करून दिला. आणि अशा पद्धतीने आणि समजा अशा पद्धतीने घेतलंय तुम्ही, उद्या तुम्ही 100% समजा मराठा कुणबी झाले असं समजा, शेवटी त्यांनी सांगितलं की अफिडेव्हिटवर अफिडेव्हिट करायचं स्टॅम्प पेपरवर. परत हे सांगितलं की 100 रुपये कुठून आणतील, मग असं कोऱ्या कागदावर लिहून द्यायचं तरी तुम्हाला दाखले द्यायचे. सरकार जे ते सांगत होते सरकार हो म्हणत होतं, ठीक आहे तेही करू. आणि अशा पद्धतीने हा पोरखेळ झाला एक प्रकारचा. आणि आईच्याकडले नातेवाईक आणि बापाच्याकडले नातेवाईक असं कुठे असतं काय हो? अहो आईच्याकडले नातेवाईक म्हणलं काय, बापाच्याकडले नातेवाईक एकूण एकच आहे ना. म्हणजे आपण बापाकडले नातेवाईक म्हणजे माझ्या आईकडले नातेवाईक ना. ओके. सासरा. हॅलो. हो सर. हो. म्हणजे माझ्या आईचा कोण झाला, बाप झाला ना. बरोबर सर. मग म्हणजे नातेवाईक. आता जी.आर. असा होता, रक्त संबंधातले नातेवाईक. जेव्हा आपण एखादी कौटुंबिक कार्यक्रम करतो, आपण असं ठरवतो की लग्नाला आम्ही फक्त कुटुंबाचे जवळचे बोलवतो. जवळच्या नातेवाईकामध्ये सगळे एकदम जवळचे क्लोज आहेत जे नातेवाईक असतात त्यांना आम्ही बोलवतो. तर तसाच प्रकार आहे ते, दुसरं काय. आणि एकूणच कसं आहे की समजा त्यांनी आता आरक्षण घेतलंय असं समजा, आपण 100% मराठा हे कुणबी होतील उद्या. ओके. तर कोणाच्या ताटाबद्दल खातील हो? अहो ओबीसीला 17% आरक्षण आहे, तो कोणाचं आरक्षण आहे ते? बाराबुलदार भटके म्हणजे नावी खाती वाडी लोहार सोनार सुतार धोबी तेली माळी त्यांचं आरक्षण तुम्ही ओरबडायला लागला. छत्रपती शिवाजीचं नाव घेऊन. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे केलं होतं का? त्यांचे मावळे हे सगळे, त्या मावळ्यांचं आरक्षण तुम्ही अशा पद्धतीने आपला झुंडशाहीवर, हे चांगलं नाही, हे काही चांगलं झालं नाही. मी सांगत होतो की त्यांना वेगळं आरक्षण द्या, सब कॅटेगरायझेशन करून आपल्याला देता येईल. तर याला एकच सब कॅटेगरायझेशन हा उपाय होता. आताही करता येईल जर सरकारने, नाही तर सरकारला जड जाणार आहे. काय होईल, आता सगळे मोबिलाईज होतील ओबीसी. आता आज जसं हे नाचत होते तसंच ओबीसी रडत होते आज महाराष्ट्रातले. सगळ्यांच्या डोळ्यात आसू आले की चला आरक्षण आपलं गेलं, आता राजकीय आरक्षण पण गेलं. हे मराठा लोकांनी झुंडशाहीच्या जोरावर आरक्षण नेलं आणि सरकार त्याच्या बाजूला उभं राहिलं. मराठा सगळे एक झाले आणि मराठा एक करून हे आरक्षण घेतलेलं आहे. ही जी भावना आता तयार झाली ओबीसी लोकांची, त्यामुळे ओबीसी आता एकजूट होईल आणि मराठ्याच्या अगेन्स्ट मध्ये उभे राहतील. सर तुम्ही सुद्धा मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांना या अगोदर पाठिंबा दिला होता. आता काय भूमिका असेल तुमची? नाही, माझी विरोध नाही, मी याच्यासाठी दिला होता की त्यांनी सब कॅटेगरायझेशन करण्यासाठी माझा पाठिंबा त्याच्यासाठी होता. आणि ते मी आमच्या भुजबळ आणि यांना सांगत होतो, पण ते म्हणे नाही मी 1% पण देणार नाही आणि तुम्ही म्हणता ओबीसी मधून द्या. म्हटलं ओबीसी मधून देण्याचाच फायदा आहे त्यांना. माझं असं म्हणणं होतं की जे आपलं ओबीसीचं आरक्षण आहे ना, नाहीतर ते कुणबी मराठा म्हणून घेतातच ना आमच्यातून. आधी घेत होते, म्हणजे जरांगेच्या आधी घेत होते. त्यामुळे मी असं सांगत होतो की त्यांना वेगळा द्यायला पाहिजे. आणि आता तर नवीन गोष्ट आणखी सांगितली होती मी की आपलं जे 27% आरक्षण आहे ते 38 होऊ शकते. कारण मांटे आयोगाने जो रिपोर्ट दिला आहे ओबीसीचा, त्याच्यामध्ये 37.70 हे ओबीसी आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असा आहे, एका निकालामध्ये असं म्हटलं होतं, तुमच्याकडे ओबीसीचा जर डाटा असेल, तुमच्याकडे ओबीसीचा एम्पिरिकल डाटा असेल तर तुम्ही 50%च्या वर देऊ शकता. तर आता आपल्या केसमध्ये असं झालं होतं की 38% हे आणि 20% SC/ST म्हणजे 58% पर्यंत आपण देऊ शकलो असतो, म्हणजे 50च्या वर 8. तर हे मी सांगत होतो
की 27 आपण ओबीसीला ठेवूया, भटके विमुक्त 14% आणि 3% यांना काय बारा बलुतेदारांना, 4% आपल्या तेलीमाळींना आणि 5% ओबीसीना, उरलेले 10% आपण कुणबी मराठा आणि लेवा पाटील यांना देऊया. याच्यासाठी मी त्याच्याकडे गेलो होतो काय जरांगेकडे, की हे ऐकत नाही माझं सरकार, माझं ऐकत नाही, त्याचं तरी ऐकेल म्हणून गेलो होतो मी. ओके. पण त्यालाही काही कळलं नाही आणि त्यांनी काही माझी बाजू फारशी उचलून धरली नाही. ओके. तर त्याच्यामुळे हा वाद झाला. त्याच्यामुळे आता मी विरोधात जाणार, कुठल्या या निर्णयाच्या विरोधात जाणार. मी आता खऱ्या ओबीसीचं काय झालं, ओबीसीचं ते नेतृत्व करतात ना, फॉर एक्झाम्पल भुजबळ आणि शेंडगे, त्यांना आरक्षण कळत नाहीये, त्यांना सब कॅटेगरी कळत नाही, त्यांना रोहिणी आयोगाचा फॉर्म्युला कळत नाहीये, त्यांना कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला कळत नाहीये. ते स्वतः बेनिफिशरी आहेत आपले धनगर समाजाचे, आमचे प्रकाश शेंडगे, त्यांना स्वतःला वेगळं आरक्षण दिलंय 3.5%, तरी त्यांना कळत नाहीये. ते म्हणतात मला कळत नाही अरे भाऊ. मी म्हणतो कोणाला कळतं? ते म्हणते गायकवाडला कळते. कोण काय? लक्ष्मण गायकवाड. ते 2-3 लोकांचं नाव सांगतात. त्यांना मी अनेक वेळा सांगितलं आपण बसू, इंटेलेक्च्युअल लोकांना बोलवा, पत्रकारांना बोलवा, त्यांना समज असं काय त्याच्यात न समजण्यासारखं. जसं तुम्हाला भटक्याला दिलं, विमुक्ताला दिलं, जसं धनगराला दिलं, तसं बंजाराला दिलं, तसं त्यांनाही द्यायचं. एवढी साधी गोष्ट. आता सर एक आता जर आपण अधिसूचना आजची पाहिली तर याच्यामुळे सहज कुणबी प्रमाणपत्र जे आहे ते मिळू शकतं आणि जरांगेंच्या मागणीप्रमाणे जर आपण बघितलं तर एका कुणबी प्रमाणपत्रावर 5 जण, म्हणजे ती संख्या जवळपास 2.5 ते 3 कोटी पर्यंत जाते. हो, 100% मराठ्यांना मिळणार. अहो खोटच करायचं ठरलं आणि सरकार तुमच्या पाठीशी असल्यावर काय नाही होत, सगळं होतं. शेवटी त्यांनी सांगितलं काहीच नाही मिळालं, पुरावे 100 रुपयाच्या बॉन्डवर लिहून द्यायचं, त्याला आरक्षण मिळेल. शेवटी ते म्हणाले अरे 100 रुपये कशाला, प्लेन पेपरवर लिहून द्यायचं. ओके. ॲफिडेव्हिट, शपथपत्र, तरी मिळेल. आता सरकारने त्यांना द्यायचं. सरकार शोधत आहे, बघा सरकार त्यांचे सर्टिफिकेट शोधतायत की नाही पुरावे. मग आमच्या पारध्याची का शोधत नाही? पारधी समाज आणि भटका समाज भटकत राहतो, त्याच्या कुठे नोंदी नाही, त्याचा जन्म दाखला मिळत नाही, त्याचा जन्म कुठे जंगलात झाला की कुठे मातीत झाला माहित नाही, त्याला काही त्याचे मायबाप कुठे राहिले, कुठे फिरले त्यांना माहित नाही, त्यांना दाखला देत तुम्ही. सरकार मराठ्याचं मात्र हैदराबाद पर्यंत जातात, तिथे शोधतात त्यांचे सर्टिफिकेट. हे उघड हे काय हजारो वर्षाचा अन्याय ज्यांच्यावर झाला त्याच्यावर आजही उघड डोळ्यांनी अन्याय चालू आहे. आणि हे अन्याय हे असल्यामुळे सरळ सगळे मराठे एक होतात, सगळे आमदार खासदार एक होतात. अहो मला बोलू दिलं नाही ना मागच्या वेळेस मी जेव्हा आमदार होतो, मी सांगत होतो SEBC म्हणजेच ओबीसी, तरी तुम्ही सांगतात आम्ही ओबीसीचं नाही वेगळं देतो. ते SEBCचं तुम्ही लॉंग फॉर्म नाही, कायद्यात सुद्धा SEBC असा शब्द टाकला इंग्रजीचा, कारण मराठी शब्द सुद्धा टाकला नाही. तुम्ही लोकांना बनवलं, तुम्ही विधानसभा या सभागृहाला बनवलं, तुम्ही सुप्रीम कोर्टालाही बनवलं, तुम्ही म्हणजे आणि त्याच्यावर आता क्युरिटी पिटिशन काय चाललंय. इकडे 50% आत तुम्ही घेतलं आणि तरी जरांगे म्हणतात क्युरिटी पिटिशन सुद्धा आमचं चालूच आहे. म्हणजे काय काय चालू आहे बाबा तुमचं? EWS तुमचंच, क्युरिटी पिटिशन तुमचंच, ओपन मध्ये तुम्हीच, ओबीसी मध्ये तुम्हीच. अरे काय. धन्यवाद सर, खूप धन्यवाद की तुम्ही टॉप न्यूज मराठीशी बोललात. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचं कुटुंबियांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलाय.
पल्लवी, काय सांगशील, आज वडिलांच्या लढ्याला यश आलेलं आहे, काय भावना तुझी? खूप आनंद होतोय कारण 70 वर्षांचा लढा आज पप्पांनी कुठेतरी सार्थ ठरवला. खूप म्हणजे खूप आनंद होतोय की शब्दात पण सांगू शकत नाही, इतका आनंद होतोय. आणि सरकारचे खूप खूप आभार की त्यांनी आरक्षण दिल्याबद्दल. खात्री होती का या लढ्याला यश येईल असं? हो, कारण सध्या जरा सकारात्मक गोष्टी घडतच होत्या, त्यामुळं वाटत होतं आरक्षण मिळेल आणि आज ते नक्की मिळालं. बरं, तुला या आरक्षणाचा नेमका लाभ कसा होणार आहे, तुला फायदा कसा होणार याचा? शिक्षणात खूप फायदा होईल कारण मराठ्यांना याच्या आधी मराठ्यांच्या विद्यार्थ्यांना समाजाच्या विद्यार्थ्यांना खूप म्हणजे फीस वाढ होती असं खूप होतं. पण आता आरक्षण मिळाल्यावर जरा कमी फीस पण असेल आणि खूप लाभ पण होईल. मला एक सांग तू की पप्पांनी तुम्हालाही आरक्षण मिळेल, तुमच्या कुणबी नोंदी सापडल्यात, पण जोपर्यंत समाजाला मिळणार नाही तोपर्यंत आम्ही घेणार नाही, तर त्याबद्दल तू काय सांगशील? हो, पप्पांनी ते सांगितलं होतं की जोपर्यंत सर्वांना मिळत नाही तोपर्यंत आम्ही लाभ घेणार नाही. कारण पप्पांनी आधीच सांगितलं होतं की मी माझ्या स्वतःसाठी किंवा माझ्या कुटुंबासाठी काहीही करणार नाही, करणार ते समाजासाठीच करणार. तर त्यामुळे पप्पांनी आधीच सांगितलं होतं, त्यामुळे आम्ही त्या नोंदीचा लाभ घेतला. आता घेणार. मला एक सांग, तू सरकारला, तू खूप लहान आहेस तरी पण तू पप्पाच्या काळजीपोटी सरकारला इशारा दिला होता, त्याबद्दल तू काय सांग, आता तुझी भावना काय? हो, आधी कारण सरकार काहीच हालचाल करत नव्हतं आणि खूप भीती वाटत होती कारण पप्पांची तब्येत खालवत चालली होती. इतकी भीती वाटत होती की त्यावेळेस खूपच आम्ही घाबरलेलो होतो. पण आता इतका आनंद होतोय की सरकारचे खरंच खूप आभार आम्हाला आरक्षण दिल्याबद्दल. बाबा, काय सांगणार, आज मुलाच्या लढ्याला यश आलेलं आहे, काय भावना आहे तुमची? आता यश आलं, जनतेला यश आला, मला यश आलं, आनंद झाला. मुख्यमंत्री साहेबांनी मोठं काम केलं. खात्री वाटली होती का? हा, खात्री वाटली होती का? हा, खात्री होती ना, शपथ वाढली होती ना त्यांनी, आनंद केला साऱ्या दुनियेत. शेपटीला जागतील असं तुम्हाला म्हणायचं, त्याची खात्री होती? हा, खात्री होती आम्हाला. बाबा, तुम्ही मला एक सांगा, ते नोंदीसाठी तुम्ही गेले होते ते खरं काय? कारण पाटलांनी काही सांगितलं नव्हतं आणि तुम्ही गेले होते का तुम्हाला कोणी नेलं होतं? मीच मनाने गेलो तर ते बाल ते माणसं म्हणले चला, गेलो तिथं पाहिले, सापडली नोंद. सापडली नोंद. आणि बाबा, तुमच्या लेकरानं म्हणजे म्हणून शपथ वाहिली होती की जोपर्यंत समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी कुणबी नोंदीचा लाभ घेणार नाही. तुम्हाला काय वाटतं? आता घेते ना, सगळेच घेते ना, आम्ही घेऊ. आनंदित आहात बाबा आज? हा, आनंदित आहात तुम्ही आज? हा, आनंद झाला ना, जनतेला झाला म्हणजे आम्हाला झाला. बरं, जरांगे पाटलांची काही संपर्क झालाय का? कधी येणार आहे ते परत घरी? कधीच नाही, म्हणलेच नाही. अजून येऊच तर समजा ते येतील त्यांच्या हिशोबाने येतील. तुम्ही लेखाला बोललेत का बाबा काही? नाही, काहीच नाही म्हणलं. त्यांचा सत्कार करू ना आम्ही, मग इथं मोठा सत्कार होईल. ताई, काय सांगणार, आज जरांगे पाटलांच्या लढ्याला यश आलेलं आहे, काय तुमची भावना आहे, काय पहिली प्रतिक्रिया असणार आहे? 5.5 महिने झालं ते घरी आलेले नाहीत. आज तरी असं वाटतं ते नक्कीच आता घरी येतील. आणि सर्व म्हणजे अगोदर असं सांगेन की ज्या कुटुंबाच्या व्यक्तीने बलिदान दिलं, सगळ्यात अगोदर ह्या आरक्षणाचा मोठा वाटा म्हणजे त्यांचाच आहे. तुम्ही वारंवार भाऊक झाले होता जेव्हा पण तुम्ही मीडियाशी बोलायचं, तुम्हाला अश्रू व्हायचे. आजची तुमची नेमकी भावना काय? तुम्ही आनंदित दिसता? हो, आज खूप आनंद वाटतो की आज न्याय मिळाला आणि सगळ्या समाजालाही न्याय मिळाला, त्यासाठी खूप आनंद वाटतो. शब्द नाही, तितका आनंद झाला. जरांगे पाटलांशी काही संपर्क झालाय का? ते परत घरी कधी येणार आहेत, अंतरवालीत कधी येणार आहेत ते? नाही, आतापर्यंत नाही झाला, आणखीन टीव्हीवरच पाहते. बरं, काय भावना आहे तुमची आज? नेमकी तुम्ही काय केलेलं आहे आज? आणखीन सध्या काहीच नाही केलं, ते घरी येतील त्याच वेळेस. ताई, तुम्ही किंवा तुमच्या मुलीनं किंवा वडिलांना म्हणजे तुमच्या सासरीबाने त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला आहे का? नाही केला. ते जातानाच सांगून गेलेले होते की आलो तर तुमचा, गेलो तर समाजाचा. तर आंदोलनाच्या काळात कधीच आम्ही त्यांना फोनही लावित नाही आणि त्रास कसलाच देत नाही. ताई, तुम्ही मला एक सांगा, ज्यावेळेस ते मुंबई वारीला निघाले होते त्यावेळेस तुम्ही आणि तुमचं संपूर्ण कुटुंब भावनिक झालं होतं, तो क्षण आणि ह्या क्षणामध्ये काय फरक किंवा त्या संदर्भात काय सांगाल? तो क्षण एक दुःखाचा होता, कारण इथंच जर सरकारने आरक्षण दिलं असतं तर त्यांना तितकं लांब जाण्याची गरज पडली नसती. आणि आज इतकी खुशी झाली की गगनात मारणार नाही. ताई, प्रत्येक पुरुषाच्या सफलतेमागे महिलाचा हातभार असतो असं म्हणतात. तुमचा नेमका जरांगे पाटलांच्या या कार्यामध्ये कसा हातभार होता? नाही, जितकं होईन तितकं मी त्यांना साथ देते आणि ह्या पुढेही देणार. म्हणजे तुम्ही पत्नी म्हणून फक्त मागे राहिलं, पाटील जे करत पाटलाचे हे राहिलं, तुमचा सपोर्ट राहिला, मौन व्रत धारण करून सपोर्ट राहिला,
त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? कारण तुमची ही सहनशीलता कुठून आली? समाजाचं दुःख जाणवत होतं ना, आणि कितीतरी लोक त्यांना घरी येऊन सांगायचे फी वाढते असं, म्हणजे बरेच लोक त्यांना घरी येऊन सांगायचे, ते शब्द माझ्या कानावर पडायचे. तर मला सुद्धा वाटायचं की नक्कीच समाजाला न्याय मिळाला पाहिजे. आज आनंदित आहात तुम्ही? हो, खूप सारा आनंद झाला. आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.